सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। नवरात्रोत्सवात शेवटचे 3 दिवस रात्री 12 पर्यंत गरब्याला परवानगी। गोवर्धनी माता मंदिरात नवरात्री निमित्ताने आकर्षक रोषणाई, देवीचं तेजोमय रूप पाहण्यासाठी भक्तांची रीघ। रबाळे एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीला आग, कंपनीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। सीबीडी सेक्टर 4 येथे देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा, 9 दिवसांच्या नवरात्री उत्सवाचंही आयोजन। गावदेवी मंदिरात नवरात्रोत्सव, मरियाई मातेच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी। राज्यात मुख्यमंत्री सडक योजना राबवणार, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। पुन्हा एकदा स्वागत। नवसाला पावणारी देवी म्हणून जनमानसात ख्याती असणाऱ्या श्री गोवर्धनी माता मंदिरात नवरात्रोत्सवास सुरुवात झालीये। उत्सवानिमित्ताने मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून गोवर्धनी मातेचे डोळे दिपवणारे तेज पाहण्यासाठी भाविकांची रीघ लागली आहे। जय अंबे माऊली, उदोग जगदंबे माऊली। जय अंबे माऊली, उदोग जगदंबे माऊली। नवसाला पावणारी देवी म्हणून जनमानसात श्रद्धा असणाऱ्या बेलापूर किल्ल्यावरील श्री गोवर्धनी माता मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झालीय। नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी देवीची घटस्थापना करून तिची विधिवत पूजा करण्यात आली। यावेळी गोवर्धनी मातेला लाल रंगाची साडी परिधान करण्यात आली होती। सायंकाळी मंदिरात देवीची मनोभावे आरती करण्यात आली। विशेष म्हणजे या उत्सवानिमित्ताने मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिराला व गाभाऱ्याला फुलांची आकर्षक साज सजावट करण्यात आली आहे। तर उत्सवाचा आज दुसरा दिवस असून गोवर्धनी मातेला निळ्या रंगाची साडी परिधान करण्यात आली असून गोवर्धनी मातेचं तेज डोळे दिपवणारं असंच आहे। आम्हावरी पाखर लेक लाडकी होऊन करसी घर आमचं साजर। सून होऊनी येशी केव्हा सोन्याच्या पाऊली। उभ्या जगावर धरसी आई तूच कृपा सावली। उदोग जगदंबे माऊली। दरवर्षीप्रमाणे यंदाही गोवर्धनी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे, एमव्हीटीव्ही। वाशी जुहगाव येथील गावदेवी मंदिरात गावदेवी मरियाई मंदिर ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आले। नवी मुंबईची ग्रामदेवता म्हणून गावदेवी मरियाई मातेची ओळख असून दर्शनासाठी भाविकांची मंदिरात गर्दी दिसून येत आहे। वाशी जुहगाव येथे गावदेवी मरियाई मंदिर ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आले। नवी मुंबईची ग्रामदेवता म्हणून गावदेवी मरियाई मातेची ओळख आहे। नवरात्रोत्सवाच्या 10 दिवस मंदिरात भजन, कीर्तन, दुर्गा सप्तशती पाठ, होम हवन, महाभून, गोंधळ यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। गावदेवी मरियाई मंदिरामध्ये दरवर्षी वर्षभराप्रमाणे शारदीय नवरात्रोत्सव हा मोठ्या थाटामध्ये साजरा केला जातो। हा साजरा करत असताना फक्त ब्राह्मणांच्याच उपस्थितीत नाही होत, तर राजमाता मरियाई प्रतिष्ठानच्या महिला मंडळ आहे, त्या महिलांच्या सहयोगाने आणि ब्राह्मणांच्या साह्याने नवरात्राचा उत्सव साजरा होतो। 9 दिवस घटस्थापना, गणेश पूजनाची सर्व देवतांचं आवाहन, स्थापन, दुर्गा सप्तशतीचे सकाळी पहाटे 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सप्तशतीचे पाठ महिलांच्या सोबत म्हणले जातात। शतचंडीचा प्रोग्राम दरवर्षी आयोजित केला जातो। त्याचप्रमाणे होम, हवन हे सर्व गोष्टी केल्या जातात। नवरात्री निमित्ताने संपूर्ण मंदिर आकर्षकरित्या सजवण्यात आले। दररोज सकाळी व संध्याकाळी मंदिरात देवीची मनोभावे आरती करण्यात येते। मरियाई मातेच्या दर्शनासाठी भाविक भक्त मंदिरात गर्दी करीत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह राज चव्हाण, एमव्हीटीव्ही। सीबीडी सेक्टर 4 येथे मंगळवारी नवरात्रोत्सवानिमित्ताने देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा पार पडला। त्याचप्रमाणे या ठिकाणी 9 दिवस नवरात्रोत्सव ही साजरा करण्यात येत असून या प्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे ही उपस्थित होत्या।
4 येथे नित्यानंद सेवा संघाच्या वतीने मंगळवारी देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या उपस्थितीत पार पडला। या ठिकाणी 9 दिवसांच्या नवरात्रोत्सवाचेही आयोजन करण्यात आले। सोमवारी ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुकीसह सेक्टर 4 येथे देवीची स्थापना करण्यात आली। तर दुसऱ्या दिवशी मंगळवारी देवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी दाक्षिणात्य आयोजनाची झलक दिसून आली। यंदा या मंडळाचं 26वे वर्ष असून यंदा प्रथमच मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। या प्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे यांनीही देवीचे दर्शन घेतले। 9 दिवस या ठिकाणी गरबा, भजन कीर्तन, होम हवन, महाप्रसाद, सत्संग तसेच इतर स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले। सेक्टर 4 येथील सर्वांच्या योगदानातून हा उत्सव साजरा होत असून नवी मुंबईकरांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष भास्कर शेट्टी यांनी केलंय। 9 दिन में हल्दी कुमकुम का प्रोग्राम है और बच्चे लोगों का डांस प्रोग्राम है और दांडिया प्रोग्राम है और ड्राइंग प्रोग्राम है। ऐसा अलग अलग हर दिन भजन का तो बहुत दिन भजन का प्रोग्राम रहेगा और नारायणी केरल वाले का नारायणी है वो भी है। ऐसा डेली प्रोग्राम तो रात शाम में तो रहेगा ही। ऐसा ये सीपीडी का पब्लिक तो वही दिन सब देख चुका है, इसके लिए शाम को ही सब लाइन लगते हैं देखने के लिए। सब पब्लिक आते ही हमेशा। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्त दर्शनासाठी गर्दी करीत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV। सीवूड सेक्टर 44 येथे लाल बाल पाल मित्र मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आले। माजी नगरसेवक एकनाथ तांडेल यांच्या अध्यक्षतेखाली हे मंडळ कार्यरत असून येथील देवीची मूर्ती व साज सजावट आकर्षणाचा विषय ठरत आहे।